नमस्कार भावी शिक्षक हो. आता जसं सांगितलं होतं मी मागील व्हिडिओमध्ये की तुम्हाला एप्रिल एंडपर्यंत नोटिफिकेशन पाहायला मिळेल. तर बघा 2025ची 25 तारखेला नोटिफिकेशन आलेली आहे. तर आपली TIT टेटची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. आता या नोटिफिकेशननुसार पहा, एक्झामचे ऑनलाईन अर्ज तुम्हाला उद्या 26 तारखेपासून 10 तारखेपर्यंत भरून घेतले जाणार आहे. त्याचे जे शुल्क आहे म्हणजे जी फी आहे फॉर्म फी ती 10 तारखेच्या 23:59 म्हणजेच त्या दिवशी 12 वाजायला 1 मिनिट कमी असेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. पहा, आणि तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या आधी 7 दिवसापासून मिळायला सुरुवात होणार आहे. परीक्षा किमान 10 दिवस चालणार आहे, म्हणजे 24 तारखेपासून ती जूनच्या 5 तारखेपर्यंत चालणार आहे. तर आता मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगत आले की अभ्यास चालू करा, टेटची नोटिफिकेशन येणार आहे. पहा, आपल्याकडे 1 महिना आहे. आता अभ्यासाचं नियोजन करून तुम्ही काय करा की भरपूर अभ्यास करा. या 1 महिन्यामध्ये सर्व कामं तुम्ही गौण समजा आणि फक्त अभ्यासावर फोकस करा. मागील क्वेश्चन पेपर मिळवा. कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले ते पहा. प्रश्नांच्या माध्यमातून जास्त नॉलेज वाढवा. परत 8वी ते 12वीची पुस्तकं चाळा आणि त्याच्यामध्ये जे मेन पॉईंट असतात म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या कलर्ड बॉक्स असतात, त्याच्यामधील सगळं तुम्ही ते बॉक्स वाचून घ्या. त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा IBBSच कंडक्ट करणार आहे. जशी 2022-23ची कंडक्ट केली होती तशी IBBSच कंडक्ट करणार आहे. तर तुम्हाला IBBS पॅटर्ननुसार अभ्यास करावा लागणार आहे. तर तुम्ही परीक्षा कशी असते किंवा परीक्षेचा सिलेबस मी ह्यामागे तुम्हाला सांगितला होताच, तरी पण परत एकदा नजर टाकूया. तर पहा, अभियोग्यतेसाठी 60% प्रमाण आहे, म्हणजेच 200 गुणांपैकी 120 गुण हे अभियोग्यतेसाठी असणार आहेत आणि बुद्धिमत्तेसाठी 80 गुण म्हणजे शेकडा प्रमाण 40% असणार आहे. अशी ही 200 मार्क्सची क्वेश्चन पेपर असणार आहे. परीक्षा ही ऑनलाईनच होत असते. तर अशा प्रकारे आता नोटिफिकेशन आउट झालेली आहे. आता तुम्ही रीतसर अभ्यासाला लागायला हरकत नाही. वेळ खूप कमी आहे. स्मार्ट स्टडी केली पाहिजे. तुम्ही एखादा ऑनलाईन क्लास लावा तुम्हाला शक्य असेल तर, किंवा असे व्हिडिओ अपलोड करणारी पण व्यक्ती असतात, त्यांचे पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर पहा, मी खूप सारे व्हिडिओ टेटसाठी अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये मी खास करून 2017ला ज्या क्वेश्चन पेपर झालेल्या 29 क्वेश्चन पेपर, त्यापैकी 20 क्वेश्चन पेपर आजपर्यंत मी मराठीच्या म्हणजे मराठी विभागाच्या अपलोड केले आहे, जेणेकरून तुम्हाला मराठी व्याकरणावर कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात ते कळेल. तर तुम्ही तसेच आता 2022-23ला जे IBBS पॅटर्न होता त्यांचेही क्वेश्चन तुम्हाला मिळवून काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. आता प्रश्न कसे फिरवून विचारले जाऊ देत, तुम्ही फक्त तुमचा बेस तयार पाहिजे, तुमचा अभ्यास परिपूर्ण पाहिजे. प्रश्न कसे विचारले गेले तरी तुम्ही त्याला उत्तर द्यायला काय असता तयार असता. त्याच्यासाठी अभ्यास भरपूर केला पाहिजे. दिवसातले 5-5, 6-6 तास तुम्ही द्या. खरं या टेटसाठी तर तुम्ही राबलंच पाहिजे, कारण आता जागा खूप निघणार आहेत. तर पहा, सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. अँड ऑल दी बेस्ट टू माय ऑल सबस्क्रायबर. अभ्यास करा आणि माझ्या चॅनलवरील व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. तुमची त्याने मदतच होणार आहे. आणि तुम्हाला कोणत्या विषयाचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा. मी तुमची मदत करायला सदैव तयार आहे. थँक्यू.